पाठवून द्यायचंय. दोन्ही टीम्स आपल्याला विनंती आहे की एक्स्ट्रा खेळाडू आपण पाठवून द्यायचंय समालोचन कक्षात. शेवटचा पुकार असेल दोन्ही टीम्स, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. एक एक ओव्हर कमी केली जाईल. वैयक्तिक पहिला संघासाठी पहिला षटक घेऊन येत आहे. गोलंदाजीवर सुशांत दाखल झाले. डावकर त्याचा पहिला चेंडू जर पाहिला तर पंचांनी वाईट घोषित केलाय. वाईट +1 अशा 2 धावांनी मात्र धावफलक पुढे जात आहे. सलामीची जोडी मैदानात पाहायला भेटते. स्ट्राईकला चेतन कारवा, नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर फैजल शेख, गोलंदाजीवर सुशांत. यावेळेस जर पाहिलं तर वा वेगवान चेंडू आणि बॅटची एज घेतली. पहिल्या चेंडूवर मैदान सोडावं लागेल चेतन कारवा यांना. मोठा झटका लागतोय सदा 11 या संघाला. चेतनच्या रूपात फलंदाज होतोय बाद. हॅलो, जे लहान मुलं आहेत मैदानात त्यांना सर्वांना विनंती आपण बाहेर यायचंय. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी दाखल झालेत मैदानात. डावखोऱ्याचा आसिफ येतोय. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर फैजल, गोलंदाजीवर सुशांत. पुन्हा एकदा यावेळेस मोठा फटका खेळलाय आसिफ यांच्या बॅटमधनं. पहिल्याच बॉलवर चेंडूला 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार जातोय. धावा भेटतील 4. येतोय चौकार. एक चांगला बॅटर आहे आसिफ देखील. एक हार्ड हिटर डावखोऱ्याचा बॅटर आहे. त्याच्याकडे देखील अनुभव आहे. चांगलं क्रिकेट तो देखील खेळतो. टागोरनगर विक्रोळीचा एक युवा खेळाडू. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर फैजल. यावेळेस जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला भेटला. पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलं, आत आला चेंडू, त्यामुळेच पंच करवतील इट्स अ डॉट बॉल. आणि इथे मात्र सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तनुष कोटियन यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. सन्माननीय मुंबईचे माजी महापौर दत्ताजी दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते इकडे सन्मान केला जातोय. तनुष कोटियन खूप चांगली कामगिरी डोमेस्टिक क्रिकेट आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये करत असताना आज आपल्या स्थानिक संघासाठी देखील चांगलं प्रतिनिधित्व करण्याची संधी भेटली आणि तिथे देखील चांगला परफॉर्मन्स केला. माजी महापौर दत्ताजी दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते इकडे शुभ सन्मान केला जातोय. सन्मान चिन्ह देऊन तनुष कोटियन यांचा ओळ्या मैदानाच्या दिशेने. स्कोर जर पाहिला तर 7 धावा झाल्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. यावेळेस वा वेगवान चेंडू पाहायला भेटला.
कोणतंही उत्तर नव्हतं फैसल यांच्याकडे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जणू काही मिचेल स्टार्कची आठवण करून दिली की काय सुशांत यांनी. प्रॉपर यॉर्कर ज्याला आपण म्हणतो, रिप्ले मध्ये बघू शकतो आपण. प्रॉपर यॉर्कर, कोणतंही उत्तर नव्हतं या चेंडूवर. वेगवान चेंडू पाहायला भेटला, तेवढं चांगलं यष्टीरक्षण देखील पाहायला भेटलं. अपील जरूर केली परंतु नकारली जाते. यावेळेस जर पाहिलं तर पंच दंडित करतील. अवांतर वाईट एक्स्ट्राची धाव येते, धावफलक एका धावेने पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर 8 धावा होत आहेत. आमचे मित्र आणि भारतीय खेळाडू तनुष कोटियन हे देखील या स्पर्धेत खेळताना दिसतील आणि त्यांच्याबरोबर फोटो सेशन देखील होत आहे, कारण की संधी भेटते सर्वांनाच. खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि भारताचा उभरता हुआ सितारा म्हणून ज्यांच्याकडे पाहिला जात आहे तनुष कोटियन. वन टू गो, शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. स्कोर जर पाहिला तर 8 धावा झाल्या आहेत. सुशांत याही वेळेस जर पाहिलं तर वा, बांधून ठेवलंय, रोखून ठेवलंय मोठ्या फटक्यांपासून फैजलला. यावेळेस जर पाहिला गेलं तर हा चुकीच्या दिशेला थ्रो पाहायला भेटला. जिथे मात्र विकेट होता तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात आणि 2 धावाने धावफलक पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर पहिलं षटक समाप्ती अखेर 10 धावा 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना सदा 11 हा संघ. स्कोर धावा झाले, 10 धावा झालेत. 10 धावा 1 गडी बाद. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजीवर गोलंदाज सज्ज झालायत ओमकार पाटील, अर्थातच नाथा. यावेळेस जर पाहिलं तर पंच दंडित करतील. अवांतर एक एक्स्ट्राची धाव आणि त्याच्यावर एक अतिरिक्त धाव, अशा 2 धावांनी स्कोर पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर 12 धावा झाल्या आहेत. यावेळेस जर पाहिलं तर मोठा फटका खेळला जरूर आहे आणि चेंडूला पाठवले सीमा रेषा पार. येतोय षटकार. रेंज मध्ये चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र पुरेपूर फायदा घेतलाय. 6 धावांसाठी एक जबरदस्त फटका पाहायला भेटला फैजल यांच्या माध्यमातून. यावेळेस जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. चिखलात जाऊन चेंडू स्थिरावतोय, त्यावर मात्र 2 धावा भेटतील. धावफलक 2 धावाने पुढे जात असताना स्कोर जर पाहिला तर 20 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी सुशांत यांनी केली होती, तिथे 10 धावा खर्च केल्या. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च झाल्या आहेत. याही वेळेस जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय त्याला. 1 धाव कंप्लीट करत असताना 2 धावा देखील वेगाने कंप्लीट करताय. 2-2 धावांनी का होईना परंतु धावफलक चालू आहे.
फिल्डिंग मध्ये थोडासा बदल पाहायला भेटला. यावेळेस वेगवान चेंडू पाहायला भेटलाय. ओमकार नाथा यांच्या माध्यमातून दोन्ही पायांच्या मधून चेंडू गेला. यष्टीरक्षकाकडे डॉट चेंडूची सांगता पाहायला भेटली. यावेळेस जर पाहिलं तर पंच दंडित करतील. अवांतर एक एक्स्ट्राची धाव येते. वाईट चेंडू घोषित केला जातोय. यावेळेस फुलटॉस खोला टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र मिडविकेटच्या दिशेने घेऊन काढलाय. एक धाव घेतली आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावाने धावलक पुढे जाईल. 25 धावा होत आहेत. पंचवीस धावा झाल्या आहेत. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. गोलंदाजीवर ओमकार नाथा. यावेळेस जर पाहिला तर मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला भेटतोय. स्वतः जात आहेत आणि इकडे मात्र कॅच ड्रॉप होताना दिसते. रनआउटची संधी आहे. तिकडे अपील केली जाते पंचांकडे आणि पंच नकारतायत अपील. वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. हाईटचा पुरेपूर फायदा घेत असताना फैजल मैदानात पाहायला भेटत आहेत. 2 धावाने स्कोर पुढे जाईल. 2 षटक समाप्ती अखेर 27 धावा, 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना सदा 11 विक्रोळी टागोर नगर संघ.
यावेळेस जर पाहिलं तर वा चेंज ऑफ पेस पाहायला भेटला तिकडे आणि एक धाव येते, एका धावाने मात्र स्कोर पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर 29 धावा. तिसरा षटक आहे प्रगतीपथावर. 3 चेंडू झाले, 3 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहेत. सुशांत या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी करतायत. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी एक सुरुवात करून दिलेली आपल्या संघाला. आसिफ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे आणखीन एक डॉट येतोय. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर एक मोठा फटका आलेला आसिफ यांच्या बॅटमध्ये चौकार आला, परंतु तदनंतर जर पाहिलं तर आतापर्यंत बॅट शांत आहे. 5 चेंडूंचा सामना केला, एकच धाव आली आहे. त्यामुळे प्रयत्न करावा लागेल आसिफ यांना, मिडल ऑफ द बॅट करावा लागेल, जास्त स्ट्राईक फैजलला द्यावी लागेल. यावेळी जर पाहिलं तर पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, शर्यतीचा वेध घेतला चेंडूने, तिकडे धाव भेटेल. एका धावाने धावफलक पुढे जाईल. स्कोर पाहिला तर 30 धावा. लेग बाईच्या रूपातली एक धाव, धावफलक एक धावाने पुढे जात आहे. त्याचबरोबर आमचे मित्र शैलेश मामू यांचं देखील इथे हार्दिक स्वागत असेल. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झाले सुशांत. मोठा फटका खेळलाय, तिकडे पाहिला भेटताय चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी येतोय षटकार फैजल यांच्या बॅटमधनं. छत्तीस धावा झाल्यात. 3 षटक सॉफ्ट अखेर 36 धावा, एक गडी बाद. फैजल याच्या बॅटमध्ये जर पाहिले तर 10 चेंडूंचा सामना करत असताना 23 धावा आल्या आहेत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथा षटक घेऊन गोलंदाजीवर गोलंदाज सज्ज झालाय विशाल. स्ट्राईकला बघू शकतो डावकर याचा आसिफ. यावेळेस हलक्या हाताने टाकलेला चेंडू होता, तिथे मात्र धाव भेटेल. एका धावाने धावफलक पुढे जाईल. 37 धावा झाल्यात. शेवटच्या 2 षटकांचा खेळ अजून देखील शिल्लक आहेत आणि प्रयत्न असेल जरूर, फैजलचा देखील प्रयत्न चालूच आहे. या अगोदरच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर एक चांगला फटका पाहिला भेटलेला सुशांत यांच्या विरुद्ध. आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याच्या रेंजमध्ये होता आणि त्याला मात्र पाठवून दिलंय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. याही वेळेस जर पाहिलं तर हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील, फेकी करतील, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. फैजल मात्र जबरदस्त खेळाडू आहे आणि त्याच पद्धतीची खेळी मात्र त्यांच्याकडून अपेक्षित होती.
याही वेळेस पाहिलं तर एक मोठा फटका पाहायला भेटला फैजल यांच्या बॅट मधनं. चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी करताना दिसत आहे. मागच्या मॅच मध्ये नाखुश असतील स्वतःवर कारण की लवकर माघारी परतलेले. चांगली बॅटिंग तिथे देखील करत होते परंतु या मॅच मध्ये याही वेळेस जर पाहिलं तर यष्टीरक्षक जस्ट थोडासा पुढे बॉल पाहायला भेटला आणि तिकडे 1 रन प्लस विकेट म्हणजे विकेट सॅक्रिफाईस केलाय तो म्हणजे आसिफ यांनी. चार चेंडूंचा खेळ झालाय. धावा जर पाहिल्या तर 46 धावा झाल्या आहेत आणि 2 विकेट माघारी परतलेत. दुसरा झटका लागतोय तो म्हणजे आसिफच्या रूपात फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय सुलतान बॅटिंग साठी येत आहेत. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर सुलतान येत आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. चौथं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज विशाल याचं यावेळेस फुलटॉस आणि पंचांनी मात्र नो चेंडू घोषित केलाय. त्याला पाठवलंय सीमारेषा पार. 6 धावांसाठी येतोय षटकार. रिप्ले मध्ये देखील आपण बघू शकतो बीमर बॉल होता आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेतलाय. 6 धावांसाठी षटकार. यावेळेस जर पाहिलं तर फ्रीडचा बॉल होता त्याचा जास्त फायदा घेऊ शकले नाही फैजल. नाखुश असेल स्वतःवर. शेवटचा चेंडू विशाल यांचा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न परंतु शर्याचा वेध घेतला आणि इकडे रनआउटच्या रूपात माघारी परतावं लागेल सुलतान यांना. एकही चेंडूचा सामना केला नाही परंतु संघाला गरज होती की जितका जास्त फैजल स्ट्राईकवर राहील ना तितका जास्त धावा येतील आणि पावसाचं देखील आगमन होतंय पावसाळी क्रिकेट या स्पर्धेत. स्कोर जर पाहिला तर 4 षटक सोबते अखेर 53 धावा 3 गडी बाद. आजच्या दिवसभरातील सर्वाधिक धावसंख्या आहे. वैयक्तिक पहिले आणि शेवटचा षटक घेऊन गोलंदाजीवर गोलंदाज साहिल सज्ज झालेत. नवीन फलंदाज बॅटिंग साठी दाखल झालाय राजन. नॉन स्ट्राईकला आपण बघू शकतो राजन यांना. स्ट्राईकला जर पाहिलं तर फैजल. पावसाळी क्रिकेटची क्रीडा स्पर्धा आणि त्यामध्ये पावसाचं झालेलं थोडंफार आगमन. यावेळेस आखू टप्प्याचा बॉल होता आणि त्याला मात्र पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार.
यासाठी ओळखले जातात फैजल. गतवर्षी ची क्रीडा स्पर्धा टागोर नगर विभागात होती, टेनिस बॉलची स्पर्धा होती. त्या स्पर्धेत लगातारच्या 8 चेंडूवर 8 षटकार ज्या खेळाडूने मारलेले तोच मैदानात दाखल आहे फैजल शेख. याही चेंडूवर आखूड टप्प्याचा बॉल, त्याला पुन्हा एकदा भिरकावून दिलंय आणि पाठवलंय मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार फैजल यांच्या बॅटमधनं. आणि धावांची 50 देखील पूर्ण करताय फैजल साठी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 50 धावा कंप्लीट होत आहेत फैजल शेख यांच्या. चांगली बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग पाहायला भेटली. 7 डॉट चेंडू जरूर आहेत परंतु 2 सिंगल, 6 सिंगल आणि 6 षटकार त्यांच्या बॅटमधनं पाहायला भेटले. 18 चेंडू आणि 50 धावांची अतिशय खेळी पाहायला भेटते मैदानात. चला जास्त वेळ घेऊ नका दोन्ही टीम्स, आपल्याला विनंती असेल. फैजल चांगली बॅटिंग करते आपल्या संघासाठी आतापर्यंत. याही वेळेस जर पाहिलं तर हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. राजन देखील वेगाने एक चांगली रनिंग बिटवीन विकेट दोन्ही बॅटर मध्ये पाहायला भेटली. वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या. स्कोर पाहिला तर 67 धावा झाल्यात. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. याही वेळेस जर पाहिलं तर मिस टायमिंग शॉट पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, विकेटचं होत आहे पतन. फैजल शेख यांची खेळी मात्र संपुष्टात येते परंतु जबरदस्त बॅटिंग. 20 चेंडू खेळत असताना 52 धावांची तुफानी खेळी पाहायला भेटली फैजल शेख यांच्या माध्यमातून. चला थोडीशी घाई करायची दोन्ही बॅटर, आपल्याला विनंती असेल. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. स्ट्राईकला आपण बघू शकतो तरंदीत, अर्थातच तेडी आला. मोठा फटका तेडी याच्या बॅटमधनं परंतु इकडे झेलबादच्या रूपात मैदान सोडावं लागेल. तेडी याला फलंदाज होतोय बाद. फटका चांगला होता परंतु हाईट जास्त घेतली चेंडूने आणि त्यामुळेच मैदान सोडावं लागेल. सुरुवातीचे 2 चेंडू जर पाहिलं तर 2 षटकार आले, तदनंतर दुहेरी धाव आणि त्याच्यानंतर चांगला कमबॅक पाहायला भेटला साहिलच्या. सलगच्या 2 चेंडूवर 2 विकेट घेतलेत आणि आता मात्र हॅट्रिक वर आहेत. नवीन बॅटर मैदानात येतोय. गणेश बॅटिंग साठी येत आहेत. शेवटचा बॉल, त्याला मात्र लॉफ्ट केलंय आणि क्षेत्ररक्षक आहे ती परंतु चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. 6 धावांसाठी येतोय षटकार. स्कोर जर पाहिला तर 73 धावा झाल्यात आणि 74 धावांचं आव्हान असेल विजयासाठी. आरुषी 11 कांजूरमार्ग या संघाला विजयासाठी 74 धावांचं आव्हान असेल. पहिली बॅटिंग करत असताना सदा 11 टागोरनगर विक्रोळी संघाने चांगली कामगिरी केली. फैजल शेखचं कौतुक करेल. 20 चेंडू आणि 52 धावांची खेळी त्यांच्या बॅटमध्ये पाहायला भेटली. त्याच्या जोरावर पहिलं तर 73 धावा झाल्यात आणि 74 धावांचं आव्हान असेल.
9 रन 9 रन 9. हॅलो हॅलो. स्कोर जर पाहिला तर वा वेगवान चेंडू पाहिला भेटला इकडे आणि कोणतंही उत्तर नव्हतं यावेळेस जर पाहिलं तर प्रफुल्ल यांच्याकडे. याही वेळेस जर पाहिला तर चांगला चेंडू पाहायला भेटला. सलगचे 2 निर्धाव चेंडू प्रेशर क्रिएट करताना पाहायला भेटत आहेत. बॉलरचं नाव कळवायचंय. बॉलर नेम प्लीज. यावेळेस जर पाहिला तर मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे सुलतान फेकी करतील तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत.
चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. पहिल्या दोन्ही ओव्हरमध्ये जर पाहिलं ना तर फक्त आणि फक्त 11 धावा खर्च केल्या आहेत. याही वेळेस जर पाहिलं तर फुलटॉस होता आणि त्याला मात्र मोठ्या फटक्यात कन्वर्ट करू शकले नाही. तिकडे चरणजित होते. कॅट ड्रॉप जरूर झालाय परंतु 2 धावा भेटतील तिकडे. 2 धाने धावा पुढे जात असताना स्कोर पाहिला तर 15 धावा. याही वेळेस जर पाहिलं तर वेगवान चेंडू पाहायला भेटला अब्दुल यांच्या माध्यमातून. प्रयत्न करताय परंतु स्कोर जर पाहिला ना तर 74 धावा एक मोठं लक्ष आहे. कालच्या दिवसभरात जरी पाहिलं तरी 80 धावा झाल्या होत्या. आजच्या दिवसात देखील सर्वाधिक धावसंख्या पाहायला भेटते. आणखीन एक वेगवान चेंडू त्याच्यावरही कोणतं उत्तर नाहीये. येतोय डॉट चेंडू. यावेळेस जर पाहिलं तर पहिला चेंडू आणि त्याला मात्र भिरकावून दिलंय. मैदानाच्या बाहेर पाठवलंय. 6 धावांसाठी येतोय षटकार. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथं षटक घेऊन गोलंदाजीवर अब्दुल्ला येत आहेत. पहिलाच बॉल त्याला मात्र पाठवलंय. यावेळेस जर पाहिलं तर यष्टा उद्ध्वस्त होत आहेत. फलंदाज होतोय बाद. चांगला कमबॅक पाहायला भेटला अब्दुल्ला यांच्या माध्यमातून. दोन्ही पायांचा जो गॅप होता तो मात्र थोडासा जास्त होता आणि त्याचमुळे चेंडू बीट करत थेट यष्टा उद्ध्वस्त करत गेलायत. याही वेळेस जर पाहिलं तर 2 धावा तिकडे कंप्लीट होत आहेत. चांगला चेंडू पाहायला भेटला अब्दुल्ला यांच्या माध्यमातून. आणखीन एक डॉट चेंडूची सांगता पाहायला भेटते.